आम्हा सर्व शेतकऱ्यांचे कुशल मार्गदर्शक, उद्योग व्यवसाय क्षेत्रातील प्रेरणास्थान, प्रगतशील शेतकरी माननीय श्री शशिकांत काळगी आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री शशिकांत काळगी मित्र परिवार जत व गुरुकृपा बेदाना प्रोसेसिंग युनिट जत, काळगी ग्रीन एनर्जी लिमिटेड जत व सर्व शेतकरी मित्र जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत नगर परिषदेचे भावी नगराध्यक्ष म्हणून सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नावाची जोरदार चर्चा। जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे नगर परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित झाल्याने नगर परिषद निवडणुकीत नेहमी किंगमेकरची भूमिका बजावणारे यावेळी स्वतः किंग बनण्यासाठी नगर परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। मुंबई इथं राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषद यांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण पुरुष खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मोठी रंगत व चुरस पाहायला मिळणार आहे। जत नगर परिषद निवडणुकीत आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत श्री सुरेशराव शिंदे गटाचेच नगराध्यक्ष झाले होते। सुरुवातीला नगर परिषद स्थापनेला जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते। या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुरेशराव शिंदे हे गटाचे रवींद्र साळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले। यावेळी ही श्री सुरेशराव शिंदे व माजी आमदार विक्रमसिंह सावंत गटाच्या शुभांगीताई बन्नेंवर या नगराध्यक्ष तर अप्पा पवार हे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते। येऊ घातलेल्या जत नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, माजी नगराध्यक्षा शुभांगीताई बन्नेंवर यांचे पती इंजिनियर अशोक बन्नेंवर, भाजपकडून केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र अरळी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, विक्रम ताड आदींच्या नावाची चर्चा आहे। माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांची ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। तर जनसुराज्य पक्षाच्या वतीनंही या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे। या नगराध्यक्ष निवडणुकीत सुरेशराव शिंदे यांनी किंगमेकरची भूमिका पार पाडली होती, परंतु आता जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण पुरुष खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित राहिल्यानं नेहमी किंगमेकरची भूमिका पार पाडणारे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांच्याकडे राजकीय नेते मंडळींचं लक्ष लागलंय। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।